नमस्कार मित्रांनो. आज आपण वर्गसमीकरणे पाठातील सराव संच 2.5 2.5 मधील काही गणित पाहणार आहोत. 2.5 हा सराव संच कशावर आधारित आहे तर तो एक तर मुळांचे स्वरूप ठरवण्यावर आहे. म्हणजे जर का तुम्हाला विवेचकाची किंमत माहित असेल तर मुळाचे स्वरूप ठरवणे किंवा विवेचकाची किंमत काढून मुळाचे स्वरूप ठरविणे. अजून कशावर आहे तर वर्गसमीकरण तयार करणे. जर मुळं माहीत असतील, वर्गसमीकरणाची मुळं माहीत असतील किंवा वर्गसमीकरणाची मुळाची बेरीज आणि मुळांचा गुणाकार माहीत असेल तर वर्गसमीकरण मिळविणे त्याच्यावर आधारित आहे हा सराव संच. अजून कशावर आहे तर जर वर्गसमीकरण माहीत असेल तर वर्गसमीकरणाची मुळं आणि वर्गसमीकरणाची सहगुणक याच्यातील काय सहसंबंध लागतो याच्यावर आहे. आणि या सगळ्यावर आपण आधी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपण सराव संच सोडू. पहिला प्रश्न जो आहे तो रिकाम्या चौकटी भरा असा प्रश्न आहे. तर त्यामध्ये पहिलं दिलंय की एक वर्ग समीकरण दिलंय असं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असं एक वर्ग समीकरण दिलंय. आणि या वर्ग समीकरणासाठी b वर्ग वजा 4ac ची किंमत, b वर्ग वजा 4ac म्हणजे काय तर विवेचकाची किंमत. तर ह्या दोन विवेचकाच्या किमती दिल्यात वेगवेगळ्या. समजा जर का पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची किंमत 5 असेल म्हणजेच विवेचकाची किंमत है ना, म्हणजेच डेल्टाची किंमत जर का 5 असेल. आता 5 म्हणजे काय तर अधिक 5 है ना, 5 म्हणजे इथे अधिक 5 आणि अधिक 5 ही संख्या कशी आहे शून्यापेक्षा मोठी आहे. विवेचकाची किंमत इथं डेल्टाची किंमत 5 आहे म्हणजे याचा अर्थ ती अधिक 5 आहे म्हणजे ती शून्यापेक्षा मोठी आहे. 5 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे. 5 कशाची किंमत आहे बी वर्ग वजा 4ac ची म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. बी वर्ग वजा 4ac म्हणजे काय तर विवेचक म्हणजेच विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. आणि आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की जर विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल, डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल किंवा बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर याचा अर्थ त्या वर्ग समीकरणाचं मुळाचं स्वरूप काय असेल वास्तव व असमान है ना. मुळाचं स्वरूप काय असणार आहे, मुळ वास्तव संख्या असतील पण त्या दोन्हीही मुळं ही वेगळी असणार आहेत, असमान असणार आहेत. दुसऱ्यांदा सांगितलंय बी वर्ग वजा 4ac ची किंमत आता वजा 5 आहे. वजा 5 म्हणजे काय, वजा 5 ही किंमत शून्यापेक्षा लहान असते. बरोबर आहे का, वजा 5 शून्यापेक्षा लहान कारण वजा संख्या आहे ना ती. वजा सगळ्या संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात. वजा 5 लहान आहे शून्यापेक्षा म्हणजेच याचा अर्थ बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आली आहे. म्हणजेच याचा अर्थ डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आलेली आहे, विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान आलेली आहे. आणि जर विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल तर आपण पाहिलंय आधीच्या व्हिडिओमध्ये की मुळांचं स्वरूप कसं असते, मूळ वास्तव संख्या नसतात है ना, मूळ वास्तव संख्या नाहीत. बरोबर आहे, आठवते का आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये घेतले. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता इथे मुळांची बेरीज दिलेली एका वर्ग समीकरणाची वजा 7 आणि त्याच वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार दिलाय 5. हे पण आपण पाहिले की जर मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार किंवा मुळ दिली असतील तर वर्ग समीकरण कसं तयार करायचं आठवते का. आपण वर्ग समीकरण तयार करण्यासाठी सूत्र पाहिलं होतं, चल कोणतं पण चल घ्या त्याचा वर्ग वजा इथे आपण मुळांची बेरीज घेतली कंसात गुणिला चल अधिक इथे कंसात आपण मुळांचा गुणाकार घेतला आणि बरोबर 0 घेतला. हे होतं कोणतंही वर्ग समीकरण मिळवण्याचं सूत्र जर आपल्याला मूळ माहित असतील तर किंवा मुळाची बेरीज आणि मुळाचा गुणाकार माहित असेल तर. मग इथे आपण हे मुळांची बेरीज ठेवू म्हणजे काय होईल एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा किती दिली इथं वजा 7 गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार किती दिला तिथं 5 बरोबर 0. मग काय होणार ते वर्ग समीकरण हे वजा वजा अधिक 7x आणि अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे, मग हे मी इथे लिहितो. आता हे झालं आपलं दुसरं गणित. ठीक आहे, नंतर तिसरं. हे सूत्र जर तुम्हाला येत असलं तर हे कळलं आणि हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलंय सविस्तर. चला आता तिसरा प्रश्न काय, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील. हे एक वर्ग समीकरण आहे, या वर्ग समीकरणाची कोणतीही दोन मुळे येणार आहेत. याला जर का आपण कोणीही पद्धतीने सोडवलं तर मग त्यातलं एक मूळ अल्फा घेतलं आणि एक मूळ बीटा घेतलं समजा, तर मग ह्याच्या सहसंबंधावरून अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिला बीटा मुळांचा आणि
सहगुणकाचा काय सहसंबंध लागतो त्याच्यावरून लिहायचं आपल्याला. मग याच्यासाठी काय करावं लागेल, याची तुलना करू. मग तुलना करून ए ची किंमत, बी ची किंमत, सी ची किंमत लिहू. ए ची किंमत काय होती, याची जर का आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत म्हणजे याच्यासोबत तुलना केली तर काय होईल, ए बरोबर काय होईल 2, बी बरोबर काय होईल -4 आणि सी बरोबर काय होईल -3. बरोबर आहे. मग आता एबीसीच्या किमती माहित झाल्या. मग आपण हे पाहिलंय की जर एखाद्या वर्ग समीकरणाचे अल्फा आणि बीटा असे दोन मुळ असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर काय होते, मायनस बी छेद ए. बरोबर आहे का. मग इथे किमती टाका आता, मायनस बी वजा बी वजा बी म्हणजे -4 आहेत, -4 आणि छेदात ए म्हणजे 2 आहे. मग याला सोडवा, हे काय होईल वजा अधिक 4 होतील हे ना, आणि छेदात 2. मग हे 4 ला 2 न भागलं तर काय येईल 2, म्हणजे अल्फा अधिक बीटाचं उत्तर किती आलं 2. ठीक ना. तसंच अल्फा गुणिला बीटा काय होतं सी छेद ए. आठवतंय का, आपण हे घेतलं, याच्यावर पण आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय की वर्ग समीकरणाची मुळं आणि वर्ग समीकरणाची सहगुणक यातील सहसंबंध है ना. तर हा अल्फा गुणिला बीटा दुसरा सहसंबंध, याच्यात काय असते सी छेद ए. मग सी ची किंमत काय येते -3 छेदात ए काय 2. तर झालं. मग याला काही पुढे सोडवता येत नाही, मग याला असंच राहू द्यायचं -3 छेद 2. समजलं.